नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत पवित्र आणि फलदायी उपाय जाणून घेणार आहोत आणि तो उपाय आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे। तर या दिव्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होणार आहे। व्हिडिओच्या शेवटी या उपायाचे असंख्य फायदे आहेत ते सांगणार आहे। ते जर तुम्ही ऐकले तर हा उपाय नक्की कराल। आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक झाड, प्रत्येक दिवस, प्रत्येक क्रिया या मागे काहीतरी दिव्य अर्थ दडलेला असतो। कधी आपण विचार केला आहे का, पिंपळाचं झाड इतकं पवित्र का मानलं जातं आणि संकष्टीच्या दिवशी त्याखाली दिवा लावल्याने आपल्या आयुष्यात असा बदल कसा घडतो बरं? आजचा व्हिडिओ याच विषयाला उलगडून सांगणारा आहे। तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, पतीच्या यशासाठी, घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी हा उपाय कसा आणि का करावा हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे 10 ऑक्टोबर शुक्रवार आणि याच दिवशी आली आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित असतो। हा दिवस विघ्नहर्ता म्हणजेच अडथळे दूर करणाऱ्या गणेशाचा आहे। या दिवशी उपवास आणि पूजा केल्यास गणपती बाप्पा आपले संकट दूर करून आपल्याला आनंद, आरोग्य आणि यश देतात। संकष्ट म्हणजे अडचण आणि चतुर्थी म्हणजे गणपतीचा दिवस, म्हणजे संकष्टी चतुर्थी म्हणजे अडचणी दूर करणारा दिवस। या दिवशी गणपती बाप्पा विशेषतः मंगळ ग्रहाच्या नकारात्मक परिणामांपासून संरक्षण देतो। मंगळाचा दुष्प्रभाव असलेल्यांनी, मानसिक अस्थिरता, कर्जबाजारीपणा आणि कौटुंबिक तणाव असलेल्यांनी हा दिवस नक्की साधावा, म्हणजेच या लोकांनी हा उपाय आवर्जून करावा। तर पिंपळाचं झाड पवित्र का मानलं जातं तुम्हाला माहित आहे का? पिंपळ म्हणजे साधं झाड नाही, ते देवांचे स्वरूप आहे। आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि पुराणांमध्ये पिंपळाला ब्रह्मस्वरूप म्हटलं गेलं आहे। शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडामध्ये 3 देवतांचा वास असतो, ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश म्हणजेच शंकर। ब्रह्मदेव सकाळी, विष्णू दुपारी तर महेश म्हणजेच शंकर संध्याकाळी या झाडामध्ये वास करत असतात। म्हणून जेव्हा आपण पिंपळाला प्रदक्षिणा घालतो किंवा त्याखाली दिवा लावतो तेव्हा या तिन्ही देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात। पिंपळाचे झाड ऑक्सिजन उत्सर्जित करत राहते, अगदी रात्री सुद्धा, त्यामुळे त्याच्या आसपास ऊर्जा आणि शांतता अनुभवायला मिळते। याच कारणामुळे पिंपळाला जीवनदान देणारे झाड असं म्हटलं जातं आणि त्याच्या खाली बसणे, ध्यान करणे किंवा दिवा लावणे ही ऊर्जात्मक शुद्धीची क्रिया मानली जाते। पिंपळाखाली दिवा लावण्याचे धार्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया। आपल्या संस्कृतीत दिवा म्हणजे केवळ प्रकाश नव्हे, तो आशेचा, श्रद्धेचा आणि ऊर्जेचे प्रतीक आहे। जेव्हा आपण दिवा पेटवतो तेव्हा तो फक्त बाह्य अंधार नाही तर मनाचा अंधार देखील दूर करतो। पिंपळाच्या झाडाखाली लावलेला दिवा म्हणजे स्त्री देवांचे आव्हान, मंगळ दोषाचे शमन, पितृदोषाची शांती आणि ग्रहबाधा दूर करणारा उपाय आहे। हा उपाय कसा करायचा ते मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, नक्की ऐका। तर उद्या सकाळी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। उठून स्नान करायचे आहे। स्वच्छ कपडे पांढरे किंवा पिवळे असले तर अतिशय उत्तम, जर नसतील तर स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करा। घरात गणपती बाप्पांची पूजा करा, त्यांना दुर्वा, फुले आणि मोदक अर्पण करा। गणपती मंत्र ओम गण गणपतये नमः 108 वेळा म्हणा, 108 वेळा जप करा। त्यानंतर संध्याकाळी चांदण्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर एका तेलाचा किंवा तुपाचा दिवा, चांदण्यांचा प्रकाश दिसू लागल्यावर एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यात 2 वात घालायची आहेत, एक वात संकट दूर होण्यासाठी आणि एक वात आपल्या समृद्धीसाठी दिवा पेटवायचा आहे। म्हणजेच त्या दिव्यामध्ये तेल किंवा तूप आणि दोरिगी वात घालायची आहे आणि तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली पेटवून ठेवायचा आहे। झाडाभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे।
प्रदक्षिणा घालताना हा मंत्र म्हणायचा। तो मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। संकष्टी दिवशी आपण हा उपाय करत आहोत म्हणून ओम गणपतये नमः हा मंत्र म्हटला तरीही चालतं। हे दोन्ही मंत्र तुम्ही 3 वेळा म्हटले तरी सुद्धा चालते। नंतर शांतपणे झाडाजवळ 2 मिनिटं डोळे मिटून बसा आणि मनात आपल्या इच्छा सांगा। तर आता मनातल्या मनात काय बोलायचं आहे, तर आपल्याला एक संकल्प करायचा आहे। हे गणराया, या पवित्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लावलेल्या या दिव्याच्या साक्षीने माझ्या कुटुंबात सुख, शांती, आरोग्य आणि प्रगती येऊ दे। माझ्या मुलांच्या शिक्षणात बुद्धीची आणि पतीच्या कार्यात यशाची वृद्धी होऊ दे। आमचं घर सदैव आनंदाने उजळलेलं राहो, अशी प्रार्थना अगदी मनोभावे करायची आहे। तर दिवा लावल्याने आपले काय फायदे होणार आहेत ते ऐका। तर या दिव्याच्या प्रकाशामुळे ग्रह दोष कमी होतो, विशेषतः मंगळ आणि राहू काळसर दोष असलेल्यांना लाभ मिळतो। पितृदोष शांती, झाडाखाली लावलेला दिवा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देतो, मनशांती मिळते। झाडाजवळ बसून दिव्याच्या प्रकाशाकडे पाहिल्याने मनातील नकारात्मकता दूर होते। समृद्धी म्हणजेच व्यापारी किंवा नोकरी करणाऱ्यांनी हा उपाय केल्यास नवनवीन संधी उपलब्ध होतात। त्यानंतर घरातील वातावरण शांत होते, म्हणजेच भांडणं, तणाव, अस्थिरता कमी होते। जर तुम्हाला घरात वारंवार वादविवाद, अडचणी, कर्ज किंवा मानसिक तणाव जाणवत असेल तर हा उपाय सलग 5 संकष्टी चतुर्थीला करा। याचा तुम्हाला अतिशय फायदा होईल। प्रत्येक वेळी दिवा लावून मनात फक्त एकच विचार ठेवा, सर्व काही ठीक होईल। श्रद्धा आणि संयमाने केलेला हा उपाय 21 दिवसातच चमत्कारिक बदल घडवतो। एकदा उपाय करा आणि अनुभव घ्या। उपाय केल्यानंतर घरी यायचं आहे, गणपती बाप्पांना नमस्कार करायचा, एक मोदक किंवा गोड प्रसाद स्वतः खायचा आहे। दुसऱ्या दिवशी झाडाजवळील दिवा विझला असेल तर त्याची वात व तूप तेल निसर्गातच सोडायचं आहे, पण झाडाला स्पर्श करून आभार मानायचे आहे। दिवा लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्या दिव्यामुळे आजूबाजूला आग लागू नये याची काळजी घ्यायची आहे। महिलांनी मासिक पाळीच्या काळात हा उपाय करू नये। पिंपळाच्या झाडाजवळ कधीही कचरा टाकू नये, ते देवस्थाना समान असते। तर मंडळी, संकष्टी चतुर्थी ही फक्त उपवासाचा दिवस नाही, ती श्रद्धा आणि ऊर्जा यांचा संगम आहे। आपण जेव्हा पिंपळाखाली दिवा लावतो तेव्हा आपण आपल्या आतल्या प्रकाशाला जाग करतो, आपल्या मनातील अंधार दूर होतो आणि दिव्याचा प्रकाश आपल्या जीवनात उतरतो। गणपती बाप्पा म्हणतात, तू 1 पाऊल श्रद्धेने टाक, मी 100 पाऊल तुझ्याकडे येईन। चला तर या संकष्टीला श्रद्धेने, प्रेमाने आणि निश्चयाने पिंपळाखाली दिवा लावूया। आपल्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी घेऊन येईलच। जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।